चरण विख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवन्धविमुक्ते ज्ञानप्रताप विलसत्वदनामृतञ्च अद्वैतभावपटुतायितबुद्धिरश्च ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णयो ऐसी निरूपाधिके जगाची जी जनके ती वंदिली म्या मुळीके देवो देवी जो प्रियूची प्राणेश्वरी उलथे आवडीचे नि सरोवरी चारू स्थळी एकाहारी एकांगाची. काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज या अमृत अनुभवामध्ये. ज्ञानेश्वर महाराज ईश्वराला नमस्कार करतात, म्हणजे देवाला नमस्कार करतात. आणि देवाला नमस्कार करीत असताना म्हणजे परमात्म्याला नमस्कार करीत असताना, परमात्म्याचं वर्णन करीत असताना शिव आणि शक्ती ही दोन्ही परमात्मा स्वरूपात दोन्ही अंग आहेत. कारण या जगाचा इथं महाराजांनी जे काही वर्णन केले परमात्म्याचं, ते जे काही नमस्कार केलाय तो कोणाला केलाय? ह्या जगाचा जो जनक आहे, म्हणजे जगाला ज्याने जन्म दिला किंवा जग ज्याने निर्माण केलेलं आहे, जग हे ज्याच्या पासून झालेलं आहे, असा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याला काय केला? नमस्कार केला, नमन केलंय. ह्या परमात्म्याला नमन करीत असताना कारण ह्या जगाचा कर्ता कोण आहे? तर जगाचा कर्ता हा परमात्मा आहे. कारण हे जग सगळ्या जीवाला अनुभवाला येतंय आणि हे अनुभवाला येणार जग कसं आहे? तर हे दुःखरूप आहे. कसं आहे? दुःखरूप आहे. आणि हे अनुभवाला येणारं जग जर दुःखरूप आहे, तर ह्या दुःखातून पार पडण्याची सगळ्यांची काय आहे? इच्छा आहे. मग आता हे असं जे काही दुःखरूप जगत आहे, कारण जग हे दुःखरूप आहे, हा सगळ्यांचा काय आहे? अनुभव आहे. जग जसं अनुभवाला येतंय तसं ते दुःखरूप आहे असाही अनुभव येतोय. आता ते दुःखरूप आहे असा अनुभव येत असताना आपण त्याच्यात रमलो का? कशामुळे रमलो आपण त्याच्यामध्ये? तर त्याला आपण सुख मानले म्हणून. कशामुळे रमलो? हा, कारण कोणताही जीव दुःखामध्ये रमत नसतो. मनुष्य देहातला कोणत्याही देहातला जीव असो, त्याला जर दुःख होऊ लागलं तर तो तिथं थांबत नसतो. एखाद्या प्राण्याला सुद्धा चांगलं जर ऊन लागू लागलं तर तो त्या उन्हामध्ये दुःख होत असल्यामुळं तो तिथं काय होत नाही? थांबत नाही. कारण तो कशाचा आधार घेतो? सावलीचा आधार घेतो. म्हणजे कोणत्या जीवाला काय नको आहे? दुःख नको आहे. म्हणून मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भाविना जीवे. किंवा मला दुःख व्हावं असं कोणालाही वाटत नाही. आणि मग दुःख व्हावं असं जर कोणाला वाटत नाही, तर दुःख झाल्यावर त्या दुःखात कोणाला थांबा वाटत? कोणालाही थांबा वाटत नाही. जसं आपल्याला कोणाला वाटतं की मला रोग व्हावा म्हणून? असं कधी एखाद्या वारीनं असं चुकून वाटतं का मला कॅन्सर व्हावा म्हणून? नाही वाटत, कधीच वाटत नाही.
आणि एखाद्याला झाला वाटत नाही पण आता झाला, तर मग आता कॅन्सर झाल्या, कॅन्सर पोषण का नाही, त्याच्यात रमण का नाही, तो कॅन्सर झाला, तो कॅन्सर निवृत्त करण्याचा काय करील, प्रयत्न करेल. तसं मग आता म्हणजे जीवाला काय नको आहे, दुःख नको आहे. दुःखात तो रमत तर नाहीच नाही, पण थांबत सुद्धा. मग आता हे प्रत्येक जीवाला या जगाचा काय येतोय, अनुभव येतोय. शरीराचा काय येतोय, अनुभव येतोय. आणि नुसता जगाचा अनुभव येतोय नाही, तर ते जग दुःखरूप आहे असा सुद्धा काय येतोय, अनुभव येतोय. हे मात्र खरं. आता या शरीराचा अनुभव प्रत्येकाला आहेच का नाही, आहेच शरीराचा अनुभव. मग आता शरीराचा तर अनुभव आहेच, पण ते शरीर दुःखरूप आहे असा बी काय आहे, अनुभव आहे बाबा, की शरीर रोगाचं हाणार आहे, जर शरीर दुर्गंधीची हार आहे, शरीर अपवित्र आहे असाही अनुभव येतो. क्षणाला मरायले, त्याच्यात म्हातारपण आलंय, डोळे जाते, दात पडलेत, असाही काय येतो, अनुभव येतोय. शरीराच्या बाबतीतही असाच अनुभव येतो. मन अनुभवाला येते, त्याच्याही बाबतीत तसंच आहे, की मन बी दुःखरूप आहे. ते अनेक प्रकारच्या वासना आहेत, त्याच्यामध्ये एक एक वासना जर निर्माण झाली तर ती माणसाला झोपू देत नाही. काय होऊ देत नाही, झोपू देत नाही. अन्न असलेलं खाऊ देत नाही, खाल्लं तर अंगी लागू देत नाही. अशी वासना, एक वासना जर इतकी बेजार करते, तर अनेक वासना त्या मनामध्ये निर्माण होतात. तिकूनही पाहिलं तर मन कसं आहे, दुःखरूप आहे. नुसत्या वासनाच नाही तर अनेक प्रकारचे विकारही निर्माण होतात. काम निर्माण होतो, क्रोध निर्माण होतो, मोह निर्माण होतो, लोभ निर्माण होतो. अशा अनेक मनामध्ये अडचणी आहेत. म्हणजे एकूण मनही सगळ्या बाजूनं काय आहे, दुःखच आहे. शरीरही सगळ्या बाजूनं काय आहे, दुःखच आहे. इकडं बाहेर जगाकडे पहा तर इकडे बी काय आहे, दुःखच आहे. इकडे भूकंप आहे, प्रलय आहे, अतिवृष्टी आहे, अनेक प्रकारचं इकडे बी काय आहे, दुःख आहे. जगाकडे पाहावा तरी बी दुःखच आहे. क्षणाला त्याचा नाश होतोच आहे. आता हे घराकडे पाहा तर दुःखच आहे का नाही. आता घर बांधाव तर त्याला साफसफाई करावी लागते, भानगडी करावं लागतात. ते काय, घर बांधलं म्हणजे झालं मोकळा. आता आपल्याला वाटतं घर बांधलं म्हणजे आपण काय हो आता सुखी हो आणि निवांत त्या घरात राहू. कसं राहू, आता तू घर बांधल्यावर तुला ते निवांत राहायला त्याच्या धूळ झालेली साफ कोण करेल आता, म्हणजे जो जो की जे उपाय तो तो अपायाची होऊ लागे. आणि आपल्याला वाटतं बाबा बायको केली म्हणजे आपण मस्त सुखानं राहू, मस्त आपल्याला ती काय बायको केली म्हणजे हाताने भाकरी करायचं काम पडणार नाही, मस्त आपली भाकरी खाऊ घालीन, कपडे धुईन, वा वा मजेतच का नाही सगळं. हा, आपलं घर सांभाळीन म्हणजे आता आपल्याला कसं, हा सुखच मस्त आहे. पण आता मग बायको केल्यावर तुही कपडे धुईन, हे सगळं खरं आहे. पण आता ती आली म्हणल्यावर मग आता तिच्या वासना घेऊन येईनच का नाही, तिचं शरीर घेऊनच येईन का नाही. तिचं शरीर म्हणलं की रोगाचं भांडार आहे, वासना मन म्हणलं की वासनेचं भांडार आहे, प्राण म्हणलं की भूक लागतच आहे. मग आता त्या समस्या कोण पूर्ण करीन. हा, मग नुसते कपडे धुण्यासाठी खाऊ घालण्यासाठी किती परेशानी करून घ्यावी लागली. हा, म्हणजे मग आता विचार केला असता किंवा आपण जे आणायलोय ते जर दुःखरूप आहे तर ते आल्यावर आपल्याला सुख देईल कसं. विचार केल्यावर समजा ती बिचारी जर तिकडं सुखाना असती तर ती तिकडं सुखात राहिली असती, तुमच्याकडे कशाला आली असती ती मला. पण ती तिकडं सुखात नव्हती म्हणून ती आरबळून ते सगळे मायबाप सोडून कोणाकडे आली, याच्याकडे आली. मग ही त्याच्याकडे आली, तिला सुख नव्हतं म्हणून, म्हणजे ती कशी होती, दुःखी होती. झालं. मग आता ती दुःखी आहे, ती आल्यावर आता तिला सुख होण्यासाठी तिचं दुःख जाण्यासाठी याला वापरीन का याला सुख देईल.
याला वापरी मग ती आपल्याला वापरायला आली का सुख द्यायला आली? वापरायची आणि आपल्याला काय वाटतंय? सुख द्यायला. हा, मग आता म्हणजे सुख दे म्हणजे कल्पना केली की नाही सुखाची? आणि आता इथं आल्यावर सुख द्यायला लागली ते का सुख मानलंय आपण? सुख मानलं. मग ती सुख द्यायली का दुःख द्यायली? दुःख द्यायला. आणि मानलंय काय? सुख मान. सुख. हा, मग सुख मानले म्हणून ठुली ती, नाही तर ठुली नसती. ती जर दुःख द्यायली हे जर कळलं असतं तर हरकती ती ठुली नसती. तिनं अर्धी इस्टेट घे पण तिकडच आहे. पण ठुली काऊन आपण ती? सुख म्हणजे हा, मग आता नुसती ठुलीच का रमलो बी तिच्यात आपण? रमलो बी काऊन? सुख मानले. म्हणजे संसारात काय मानलं आपण? सुख मानलं. पोरगा बी झाला तर तसं. आता ते वास्तविक दुःख द्यायले बेजार, त्याच्या संबंधानं आपण बी बेजार, पुढे त्याची इस्टेट कमवून ठेवावं लागते त्याच्यासाठी बी बेजार, तरी बी काय मानलंय? सुख मान. सुख मानलंय. मग आता संसारात सुख अनुभवाला यायले का मानलंय? मानलं. मानलंय, अनुभवाला येत नाही. नाही. मग आता सुख मानलंय आणि मानलंय म्हणजे होत असते असं आहे का? म्हणून भाऊ, संसार अनुभवाला यायला याच्यात वाद नाही बर का. येऊ द्या, काही अडचण नाही. यायला ना त्याचा विचार आपण करू. कुठून आलाय, कसा आलाय, कशामुळे आलाय, काय आलाय याचा विचार करू. त्या विचारापर्यंत आपण जाऊ, पुढं काय ठरण ते पाहू. पण आता जो अनुभवाला यायलाय तो अनुभवाला येत असताना दुःखरूप म्हणून यायला का नाही? आणि जर तो दुःखरूप म्हणून यायलाय तर तो रमण्यासारखा नाही हे तर निश्चित आहे. मग हा रमण्यासारखा नाही म्हणजे आता याच्यातून पार पडण्याची इच्छा व्हावी का नाही? या संसार दुःखातून पार पडण्याची काय व्हावी? पहिली इच्छा व्हावी. मग आता या दुःखातून पार पडण्याची जर इच्छा झाली तर तो इथं रमणार नाही. आणि मग इथं जेव्हा तो रमणार नाही, मग तो म्हणजे मग आता संसारात जर नाही रमला, कारण इथं काय नाही, आता सुख नाही. सुख तर नाहीच नाही, पण उलट काय आहे? दुःख आहे. विष पिऊन पोट तर भरणारच नाही, पण मरण आहे. काय? विष पिऊन पोट भरणार नाही. पोट तर भरणारच नाही. समजा भूक लागलेला माणूस, भूक लागली, त्याला आता पोट भरायचं, तृप्ती करायची, मग त्याला काय? अन्न खावा का विष प्यावा? अन्न खावा. अन्न खावा, कारण अन्न खाऊन काय होईल? पोट भरण. पोट बी भरण आणि मरण बी येणार नाही. म्हणजे आता विष पिऊन पोट भरण का? आणि पोट तर भरणारच नाही, मरण आहे ना ते. तस अरे या संसारात सुख तर होणारच नाही. काय नाही? सुख होणारच नाही. सुख तर होणारच नाही, पण घात होईल. काय होईल त्याच्यात? घात होईल. मग आता ज्याच्या घात आहे, उघडा घात आहे का झाकलेला? उघडा आहे. उघड. एक पाहत असा एकाची दहने. म्हणजे उघडा घात आहे ना. आजा मेला, पंजा मेला, बाप मासनात मेला, देखत देखत ना तू पण तू झाकलेला घात आहे का? उघड मेला. आजा मेला, त्याचा बी घात झाला. तो ह्या संसारात रमला सुख मानून, पण काय झालं नाही? सुख झालं नाही. सुख झालं असतं तर मरतानी रडत मेला नसता. मग मरतानी आजा रडत मेला का आनंदानं मेला? ते म्हणलं का आम्ही जातो आमच्या गावात, आमचा राम घ्यावा, असं म्हणलं का? आनंदानं जातो म्हणलं का तो? मग कसा मेला? रडत मेला. म्हणजे आपलीशी होऊनच मेला का नाही? बर, जाऊ द्या, रडत मेला. जगला तवा माणूस, जगत तवा हसत जगत का रडत जगत? रडत.
हे वरून जरी हसलेले दिसत असले माणसं तरी आतून रडत येतच. काय करते ते? कोणाला विचारा कसं काय चाललं तुमचं? बरं त्याला म्हणलं काय चालू आहे तुमचं आता? ते म्हणलं काय नाही बीपी वाढलेला आहे गोळ्या चालू आहे. मग मूर्ख आहे म्हणून मजेत म्हणाले का मजेत येते? मूर्ख काय मजा आली ते मानलंय म्हणजे माणसं म्हणजे हसत जगायले का रडत जगायले? रडतच जगायले. मग आता जगताना बी रडत जगायले म्हणजे बळच सुख मानायले, वरून सुख मानायले. काय मानायले? म्हणून हे लोक, हे आताचे लोक हे सगळे आतून रोगी आहे बर का, पण वरून इस्तराचे मॅचिंगचे कपडे घालायचे. ते पहिले लोक वरून फाटके तुटके कपडे होते पण आतून शरीराला मजबूत होते. कसे होते ते? निरोगी. निरोगी. आणि आता रोगी. आता पण म्हणजे आता पहिलं कसं होतं, आता वरून बी सगळं चमचम झाले, बंगले चमचम बर का. ते गाड्या बी चमचम, वरून पाहत कपडे बी महागाई वरून चमचम, पण मनाने जास्त रोगी झालेत माणसं. रोगी मनाने बी जास्त. पहिले खायला नव्हतं प्यायला नव्हतं का कोणी आत्महत्या करीत होतं का? नवरा बायकोले मोठे भांडत होते का? बापले का भांडत होते का? नव्हते भांडत, समाधानी होते. आतून मनाला कसे होते? समाधान. मग त्याला खायला नव्हतं, गाड्या नव्हते, पोरायले मोठे कपडे नव्हते, पण एकमेकाला काय नव्हते? भांडत नव्हते. बायकोला मॅचिंगचे कपडे नाही, अलंकार नाही, विचारायला काय नाही, आपलं कण्या भाकरी खायचे. पण नवऱ्याची काय करायची? सेवा करायची, आनंदाने राहायचे. ते कसे राहायचे? म्हणजे मग आता पहिले बरे होते का नाही? पण माणसं काय म्हणते तर अहो आता लय सुख सोयी झाल्या, माणसं सुखी बनले. आता काय बनले? सुखी बनले. मग आता माणसं सुखी बनले म्हणजे वरून सुखी बनलेत का आतून सुखी बनलेत? वरून सुखी बनलेत. मग त्याला वरून दिसायले की सुखी बनले. कसं काय सुखी बनले? म्हणजे बंगला बांधला, गाड्या घेतल्या, पण त्याच्या लवकर बिप्या वाढे ना. पहिल्यानं म्हातारपणा मरूच तर चष्मे लागत नव्हते. आता इतकुल्या लेकरायला काय लागायले? चष्मे लागायले. म्हणजे हे वरून कसे दिसायले? हे वरून पण हे वरून बेगड असत. काय असते? बेगडी. बेगड आहे. आतून जर पाहिलं म्हणून बाबा हो संसार असा वरून दिसत होतो मला. कसा दिसायला? पण विचारानं जर पाहिलं तर कसा आहे तो? दुःखरूप आहे. नुसता दुःखरूपच नाही तर घात शेवटी. काय आहे? घात बी आहे. मग असा एकूण दुःख आहे, पुढे जर घात आहे. हा रमण्यासारखा नाही, इथं थांबण्यासारखा नाही. आणि मग असं ज्याला कळालं, कळायला काय लय शास्त्र लागत आहे याला नाही बर का. ब्रह्म कळायला शास्त्र लागेल तुम्हाला. काय कळायला? जगाचा बाद करायला शास्त्र लागत. अनुभवाला येत नसताना जग नाही ठरवायला काय लागतं? शास्त्र चिंतन करावं लागतं. तिथं अक्कल वापरावं लागते. हे मात्र खरं आणि ती आपल्याकडे आहे, एवढं मी खरं आहे. असं काही नाही. ब्रह्म कळायला लक्षात घ्यायला अक्कल लागते. तिथं शास्त्र चिंतन करायला लागतं, अक्कल वापरावं लागते. आणि ती अक्कल मनुष्य देहात बसलेली आहे, त्याची बी काही अडचण नाही. ते बी होईल, पण तिथं अक्कल वापरून होईल. पण हा संसार दुःखरूप आहे. हे कळण्याकरता जास्त अक्कल वापरायची गरज नाही, शास्त्र चिंतन करायची गरज नाही. फक्त अक्कल ठिकाण्यावर ठेवा. काय ठेवा? की तुम्हाला जो अनुभवाला संसार येतोय तो संसार कसा आहे ही अक्कल ठिकाण्यावर ठेवून पहा. मग जर पाहू लागलो आपण हा कसा आहे? दुःखरूप आहे. जो हा दुःखरूप संसार आहे असं ज्याला कळालं तो त्याच्यात काय होत नसतो? रमत नसतो. आता तो त्याच्यातून पार पडण्याचा प्रयत्न करीत असतो.
करीत असतो हा. आणि मग तो कैमी उद्धार कै कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त. आता झाला तो साधक. आता तो म्हणजे मग आता तो म्हणत असतो की मी याच्यातून काय होईल, कधी पार पडल. पण असं कोणाला विचारित होतो, कोणाकडे जाईल? तो संताकडे जाईल. कोणाकडे जाईल तो आता? कारण संताकडेच का जाईल? कारण संत शहाणे कसे? संत शहाणे कशावरून? अहो ते आनंदी आहेत म्हणून. कशामुळं? तुकाराम महाराज म्हणजे आनंदी होते. आनंदी होते म्हणजे दुःखी नव्हते. म्हणजे ते रडत नव्हते. काय नव्हते? रडत नव्हते. आतून नाही, बाहेरून नाही, मुळीच नाही. कशी बी परिस्थिती होती, तुकाराम महाराजांची परिस्थिती म्हणजे गळक्या झोपडीत राहत होते. कशात राहत होते? आणि घरात मुठभर अन्न नव्हतं तरी ते रडत नव्हते. ते कोणाजवळ? बाकीच्या जीवाजवळ तर रडतच नव्हते ते, कणातच नव्हते. पण देवाजवळ बी रडत नव्हते. कोणाजवळ? देवाजवळ. देव यायचे घरी. तुकाराम महाराजाच्या घरी कोण यायचे? देव. देव यायचे. आता तुकाराम महाराजाच्या घरी देव यायचे म्हणजे साधी गोष्ट आहे का? कारण देवाला जर आनंद भोगायचा असला तर तुकाराम महाराजाच्या घरी यायचे. या सुखा कारणे देव वैकुंठ सोडून संत सगळी राहिला. मग तुकाराम महाराजाकडे देव येत होते. देव येत होते. कारण तुकाराम महाराज तितक्या महिमेत होते. आणि देव आल्यावर मग तुकाराम महाराजाकडे देव आल्यावर मग आता तुकाराम महाराज देवाला खायला यायला करीत होते ते. देव तुकाराम महाराजांच्या इथल्या कण्या आनंदानं खात होते. म्हणजे खात होते आनंद. तिकडं अमृत प्यायला. ते अमृत ते म्हणजे त्याच्यात नाही मजा. तुकाराम महाराजांच्या इथल्या कण्या म्हणजे खायचे ते आवडीनं. आता देव आले तुकाराम महाराज म्हणायचे जिजाबाईला, अरे देवाला जेवायला करायचं. आपल्याला काय करायचं? देवाला जेवायला करायचं. मग आता देवाला जेवायला करायचं सांगितल्यावर आता ती आवडी बिचारी पतिव्रता होती. ती म्हणायची नाही आपल्या घरात काही नाही, जे असं ते काय नाही, जे असं ते. आपण म्हणलो घरी पाहुणे आले ती म्हणते हाय का मग तेल? आता काही साखर पाहुणे देतो. मग आणा तुम्ही जाऊन आता काय करा. म्हणजे झाला का नाही अपमान त्याचा? जिजाबाई तशा नव्हत्या. जे असं ते सांगितले ना महाराजांनी आता मग जे असं ते त्या आपल्या कण्या. आता कण्या तरी किती असायच्या? मुठभर कण्या. आणि जेवायला दोघायला करायचे बाकीच्या पाहू किंवा आता उद्या मुठभर कण्या ते दोघं कसे जेवणार? काय करता आता? भगुनभर पाणी मुठभर कण्या. किती बी हाटल्या तर कशा होणार ते आता? पतल्या. आता काय मग आता ते देवाला जेवायला त्याच्यात काय वेगवेगळ्या खाण्याच्या पराती होत्या काय? नाही द्यायचे तर आपलं पत्तरवाळा काय असायचं त्याच्यातून कुठं हे घ्यायला त्याच्याकडून कुठं होते पैसे घ्यायला ते एवढा ताट नाही. मग काय पत्तरवाळ्या. आणि मग त्या पत्तरवाळ्यावर काय वाढायचे? कण्या. आणि मग त्या कण्या वाढलेल्या त्या पत्तरवाळीवर त्या कण्या पळायच्या ना. तुकाराम देव आपलं येतून पत्तरवाळी घालायचं आणि येतून वापरायचा करायचा. जे म्हणायचे आज चौदार लागायला कण्या. म्हणजे देवाला सुद्धा तुकाराम महाराजाच्या तिथल्या कण्या खाण्यात काय होता? आनंद होता. इतकी तुकाराम महाराजांची भूमिका होती, अधिकार होता, आनंद होता. मग आता देवाला ही परिस्थिती दिसायची तुकाराम महाराजांची अशी. देवाला वाटायचं की तुकाराम महाराजांनी काही मागाव आपल्याला. काय करा? मागावच आहे. आणि देवाला काय द्यायला कमी होतं का? जे म्हणलं ते दिला असतं ना. ते बंगला म्हणलं तर बंगला, गाड्या म्हणलं तर काही मागाव असं वाटत होतं. पण तुकाराम महाराज कधी मागायचेच नाही.
नुसते मागायचे तर नाही, पण परिस्थिती सांगायचं सुद्धा नाही, नुसते कणायचे सुद्धा नाही की देवाले झोपडी गळाली, पोरं उपाशीच राहिली, असं कणायचे सुद्धा नाही, म्हणजे कणायचे सुद्धा नाही, म्हणजे आतून रडतच नव्हते ते. काय नव्हते? हा, आनंदात राहायची ती भूमिकेत आपल्या. मग तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, हा, आनंदाचे डोही आनंद करत, आनंदाचे अंग आनंद, हो, अशा भूमिकेत राहायचे ते. पण देवालाच नाही राहवलं एक दिवस. ते म्हणले देवा, तुकाराम महाराज तुम्हाला वैकुंठ देतो मी, मस्त आनंदाने राहत आहे, काय झोपडीमध्ये याच्यात ते गळकी हे ते, तुम्हाला काय देतो? वैकुंठ देतो. वैकुंठ देतो म्हणजे तिकडं पाठवतो नाही वैकुंठाला, इथंच आणून देतो. वैकुंठातले भोग तुम्हाला इथंच आणून देतो. तर तुकाराम महाराज म्हणते, तू हे वैकुंठातले भोग आम्हाला लागत नाही, ते तुलाच राहू दे, ते मरणारे भोग आहेत. हा, नको वैकुंठीचा वास, तया सुद्धा आहे नाश, अद्भुत रस कथा काळी नामाच्या, वैकुंठ आम्हाला लागत नाही. ते म्हणले काऊन? ते म्हणले त्याची बोंब कळली मला, काय मी काय येडे का काय? हा, जे जे कर्म धर्म नाशिवंत, हा, ते कसं आहे नाशिवंत आहे. आम्ही काय असं वरून चमचमीकून थोडं पाहतो, आम्ही आतून तपासतो त्याला. हा, तिथे मरणारा आहे, आणि मरणारा असल्यामुळे कसं आहे ते खरूप आहे, आणि आम्हाला काय त्याच्या नादी लावून देतो काय? हा, एवढा समजला काय तो? आम्हाला काय कमी? तू असल्यावर तू नाव घेतल्यावर आम्हाला काही म्हणजे आनंदीच होते का नाही? ते आनंदी होते. मग ज्या अर्थी ते आनंदी होते त्या अर्थी ते शहाणेच का नाही? शहाणे. मग आता ते जर शहाणे आहेत, ते जर आनंदी आहेत, त्याला जर आनंद मिळालेला आहे, तर मग आता आपल्याला बी काय पाहिजे? आनंद पाहिजे. आपल्याला बी दुःखातून काय व्हायचंय? पार पडायचे. मग कोणाला शरण जाता? मग जा आता संताला शरण. मग उगत नाही सांगत तुकाराम महाराज की संताला शरण जा म्हणून. अरे ते शहाणे आहेत, आणि त्याला शरण जाण्या जीवाचं कल्याण पण आहे. काय आहे? त्याला तुमच्याकडून पाडून पाया पडून घ्या वाटत होय शरण घ्यायला, आणि तुमचा लगे हार घालून घ्या वाटतं घ्या वाटतं काय मूर्खायचा नाही, सोयीला जाणार आहेत का? बरा लागतं लोकांचं सण. हा, पण त्याला शरण जाण्या जीवाचं काय आहे? कल्याण आहे. म्हणून कोणाला शरण गेलं पाहिजे? संताला शरण गेलं पाहिजे. मग आता दुःखातून पार पडायचं असल तर संताला शरण जाओ, आणि संताला शरण जाऊन मग त्याच्या जवळ जाव. काय कामायचं तर महाराज हे दुःख आहे, जन्म मरणाचं दुःख आहे. कशाचं दुःख आहे? हा, म्हणून संसारात जर पाहायचं असलं तर कोणचं दुःख पाहिलं पाहिजे? जन्म मरणाचं. सगळ्यात मोठं दुःख कशाचं आहे? जन्म मरणाचं. का निपुत्रिकपणाचं, का म्हातारपणाचं. ते जरी असले दुःख तरी जन्म मरणाच्या दुःखापुढे ते गणतीत धरण्यासारखे नाही. काय नाही ते गणतीत धरी जाऊ नये माझ्यातले दुःख. जसं एखाद्या माणसाला एकाच वेळेस साप चावला आणि विंचू चावला, दोन्ही बी चावला, मग वेदना जास्त कोणाच्या होत्या? कोणत्याच्या होत्या? विंचाच्या होत्या. आणि औषध अगोदर कोणचं घेतो तो? सापाचं. मग आता हे वेदना बी व्हायला, विंचू बी डसलाय, याच काऊन नाही आधी औषध घेत? मला ते गणती धरण्यासारखं नाही. कशाचं नाही? मरत का त्यानं? हा, पण हे सापाचं आहे. हा, ते म्हणून हे मरण, म्हणून हे विचाचं दुःख काय घेत नाही आपण? गणतीतच नाही, हिशोबातच नाही घेत. त्याची गोळी नगन काहीच न खाता पटकन इकडे ऍडमिट करायचा वेळ घालू नका. तसं हे पोरग नाही, म्हातारपण आलं, रोग झाले, लोक मानित नाही, हे गणतीत धरण्यासारखे काय नाही तर दुःखच नाही ते गणतीत धरण्यासारखे. मग सगळ्यात मोठे दुःख कोणतं येतं? जन्म मरणाचं दुःख. मग आता मग दुःखातून पार पडायचं असल मग संताकडे जायचं तर कशा करता? दुःखातून पार पडण्याकरता. आणि कोण्या दुःखातून पार पडण्याकरता हे बी ध्यानात ठेव.
जन्म मरणाच्या कोणत्या हा नाही तर जाताना महाराजाकडे पोरग नाही म्हणून नाही म्हणून अरे हे गणती धरण्यासारखे दुःख नाही मूर्ख आहेस का काय संत म्हणते मूर्ख आहेस का काय हे पोट्टे तर कुठं बी होते तर तिथं डुकराच्या जन्मात बी ते काय निपुत्रीपणाचं दुःख आणि ते पोरग नसलं म्हणजे काय होतं ना असलं म्हणजे काय होतं रे असलं म्हणजे काय ते तुला मरणातून पार पडतं का ते काय दुःख ते धरण्यासारखे ते झालं तर झालं नाही तर नाही झालं तू मिळाली तर मिळाली नाही तर नाही मिळाली होत असतं त्या गोष्टी हा सगळ्यात मोठं दुःख कसं ते जन्म मरणाचं म्हणून कधी बी ध्यानात असू द्या कोणत्या बी महाराजाकडे गेले तर दुःखातून पार पडण्याचं जाणार ना आपण कोणाकडे हा आणि त्याला कोणत्या दुःखातून पार पडण्याची मागणी मागे जा त्याला शरण जा त्याची सेवा करा काय करायची ते पण त्याला म्हणा आम्ही महाराज तुम्हाला शरण आलो तुम्हाला जीव घालतो पाया पडतो आम्हाला या जन्म मरणाच्या दुःखातून पार पाडा काय करा दुसरं म्हणून कोणत्याही महाराजाला आणि जा घरी आणि जा काय करू नाही आणि जा त्याला जीव घाली जा त्याच्या पाया जा पण त्याला इतकं म्हणी जा की मला कशातून पार पाड जन्म मरणातून पार पाड ते म्हणून कर देवाचं भजन तर त्याला म्हणा ते देवाचं भजन तर मला बी माहित होतं करायचं पण मग तुला कशाला बोलवलं मी देव मला जर तू देवाकडे पाठवतो तुला कशाला बोलवलं मग मी म्हणून कधी बी ध्यानात असू द्या बरं का जीव जर देवाकडे गेला मुक्त होण्याकरता तर देव संताकडे पाठवत असते काय करते हा देव संताकडे पाठवत असते समजा नामदेव राया देवाजवळ राहत होते देवाचं भजन करीत होते देवाबरोबर ते बोलत होते नामदेव रायाला जेव्हा मुक्त व्हायचं तेव्हा विठोबा खेचराकडे पाठवलं म्हणजे संत देवानं कोणाकडे पाठवलं संताकडे पाठवलं पण जेव्हा संताकडे आपण गेलो तेव्हा संत देवाकडे पाठवित नाही ते म्हणते मोक्ष असे ऐता श्रवणाची माझी किंवा काय वैसता संताची संगती कळवाले कमळापती आपले कोणीच नव्हती निश्चय चित्ती त्याला म्हणे जा संत त्याला म्हणे जा संत की जो साधक मुक्त होण्याकरता संसार बंधनातून पार पडण्याकरता जो त्याला शरण आला तो ज्याला कोणाकडे पाठवित नाही तिथंच त्याला मुक्त करतो लक्षात आणून देतो त्याला म्हणे जा संत का तो ह्याकडे आला मुक्त व्हायला तू पाठवायला देवाकड म्हणले मग तुकाराम महाराजांनी काहून सांगितलं देवाकडे जाण्याचं त्याचं कारण मी सांगतो तुम्हाला त्याचं कारण असं समजा एखादा साधक आला संताला शरण आला तर त्यानं अगोदर सांगितलं का म्हणजे जेव्हा गुरुकड विचारसागरामध्ये शिष्य गेले ना कशा करता गेले महाराज आम्ही तुमच्याकडे आलो या संसार बंधनातून पार पडण्याकरता परमानंद प्राप्ती करता त्यांनी डायरेक्ट सांगितलं की जो परमानंद पाहिजे ते तुझं स्वरूपच आहे आणि जो तुला संसार दुःख नको आहे ते तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी नाहीच कारण संसार दुःख तुझ्या ठिकाणी नाही प्रपंच एक झाला होता इथं समोर मिथ्या वार्ता पुढे होईल मागुता कदा कल्पांती आणि तुला जे ब्रह्म पाहिजे ना ते तुझं स्वरूपच आहे तू का म्हणे हा तो स्वयं परब्रह्म चला म्हणून स्वतः तू काय आहे ब्रह्मरूप आहे असं महाराजांनी डायरेक्ट सांगा आता त्याला जर शंका झाली त्याच्यात तर त्यानं विचारावं की महाराज संसार दुःख माझ्या ठिकाणी नाही म्हणता आणि हे तर मला अनुभवाला यायले याची काय वाट तिथून पुढे सुरू मग त्याला सांगावं की संसार दुःख तुझ्या ठिकाणी कसं नाही जन्म मरण तुझ्या ठिकाणी कसं
नाही मग जन्म मरण देहान कहे न कहे सुधा पिपासा शोक मोह मन में धर्म तू तो पोते ब्रह्म प्रमाण सुरू केलं तिथं तिनं पंचीकरण विचार सागर सुरू झाला. मग त्या साधकांना आता त्याला तळमळ आहे ना जन्म मरणातून पार पाडण्याची. मग काय होईल तो मग करीन श्रवण करीन मनन करीन निधी ध्यासन करीन आणि तिथंच काय होईल होईल. आणि इतकं सांगून बी आता जर नाहीच ऐकू लागला काय नाहीच लक्षात घेऊ लागला आता संताचा काय झाला नाहीलाच झाला ना. काय झालं द्यायचा आता नाही झाला. इतकं समजून सांगितलं सगळ्या बाजून सांगितलं हे सगळं सांगितलं तरी ध्यानात घेईन आणि त्याचं जर समाधान होईन आता संताचा काय झाला नाहीलाच झाला. मग समजावं लागलं की याच्या अंतःकरणात अजून काय आहेत दोष आहेत. नाईलाजानं आता सांगावं लागलं देवाचं भजन कर बाबा. काय करा आता देवाचं भजन हे नाईलाज झाल्या. सगळं समजून सांगितलं सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि जर त्याला नाही कळू लागलं नाही लक्षात येऊ लागलं मग समजावं लागलं की याच्या अंतःकरणात विक्षेप दोष आहे काहीतरी दोष आहे. मग आता तो दोष जाण्याकरता मग काय करावं लागलं मग आता जाय बाबा देवाचं काय करीत जाय आता भजन बी करीत जाय ऐकत जाय बी पण देवाचं भजन जाय. मग तेव्हा भजन असं असतं ते भजन. नाही ते हे महाराजाकडे गेले ते काय भजन तुला कशाला आणलं मनात भजन करायचं तर आज नसतं ते भजन तेव्हा सांगावं लागत. चला जाऊ द्या पुन्हा आपला विषय चालला बाबा हो. हा संसार कसा आहे दुःखरूप आहे सगळ्या बाजूने काय त्या दुःखातून पार पडण्याकरता कोणाला शरण जावं संताला शरण जावं आणि संताला शरण गेल्यावर संत काय सांगत असतात म्हणून आज आपण जो काही अमृत अनुभव घेतोय तो ज्ञानेश्वर महाराजाला आपण शरण जाऊन घेतोय किंवा ज्ञानेश्वर महाराज आपल्याला काय सांगतात या अमृत अनुभवातून त्याचा आपण काय करतोय वर्णन करतोय. आता ज्ञानेश्वर महाराज खरं तर संतांकडे आपण गेल्यावर संत डायरेक्ट सांगतात न झाला प्रपंच आहे परब्रह्म. पहिला टप्पा द्यायचा आहे प्रपंच झाला होता इथं समूळ पुढे येईल मागता कदा कल्पांती खरं पाहिलं तर प्रपंच झालाच नाही. जर प्रपंच झालाच नाही प्रपंच तुझ्या ठिकाणी जर झालाच नाही तर तू जीव नाही तूही कोण आहे ब्रह्मच आहे असं पहिल्या टप्प्यात सांगते की प्रपंच झालाच नाही. पण आता प्रपंच झालेला हे झालाच नाही हे कळत नसल्यामुळं आता प्रपंच झालाच नाही म्हणत अनुभवाला यायला. आता अनुभवाला यायला तर भासलेला आहे. कसा आहे पहिल्यानं सांगितलं अजातवाद प्रपंच झालाच नाही. पण आता तो इतका पटत नाही लवकर कोणाला इतका पटून घेण्या इतका साधक नाही तितका अधिकारी नसल्यामुळं तो झालाच नाही तर अनुभवाला यायला. अनुभवाला यायलाय ना मग विवर्तवाद सांगितला अनुभवाला यायलाय पण अस्तित्वानं नाही भासलेला आहे असलेला नाही भासलेला अनुभवाला यायलाय. काय यायलाय भासलेला अनुभवाला यायलाय. मग आता तो भासलेला कसा अनुभवाला यायलाय मग त्याचाच अनुभव सांगितला. आता तुला जसं स्वप्न अनुभवाला यायला भासलेलं तसा हा बी भासलेला अनुभवाला यायलाय. मग आता हे कोणते कोण सांगितलं का भासलेला आहे. मग आता ते बी लक्षात नाही येऊ लागलं असेल काही नीट ऐकत नसल्यामुळं नाही कळत त्या गोष्टी. चला आता ते बी नाही ध्यानात घेऊ लागला तर मग सांगावं लागला आता उत्पन्न झालेला आहे मग परिणाम त्यांचा वाद सांगावा लागला. पहिला अजातवाद ते कळाला तर मग प्रश्नच नाही तिथं मोक्ष पुढच्या वादाचा प्रश्नच नाही राहिला सांगण्याचा. तो नाही कळाला तर विवर्तवाद विवर्तवाद बी कळाला तर मोक्षच काही प्रश्नच नाही. नाही म्हणणं काय भासलेलं म्हणणं काय नाहीच ना. समजा एखादा संन्यासी दोन संन्यासी आहेत एका संन्याशाला झोप लागली स्वप्न पडलं स्वप्नात एकाचं लग्न झालं आणि काय होता आता स्वप्नात लग्न झालं त्याचं. स्वप्नात लग्न झाल्यावर तिथं त्या संसारिक झाला तर त्या पद्धतीने तो पण आता तो जागा झाला. काय झाला जाग झाला. मग आता जाग झाला पहिला संन्यासी होता त्याला बायकोचं स्वप्नच नाही पडलं
तर तो संन्याशी. हा. आणि याला स्वप्न पडलं या संन्याशाला, म्हणजे काय हा ग्रस्त आश्रमी झाला का? नाही झालं. दोन्ही बी संन्याशीच. कसे? दोन्ही संन्याशी. हा, म्हणजे बायकोवाला बी संन्याशी कसं काय? खोटी होती म्हणून. आता बगर बायकोवाला संन्याशी आहे हे सांगायची कोणाला नाही, कारण तो संन्याशीची बायकोच नाही. पण ह्यो बायकोच होतो संन्याशी, लेकर बाळ होऊन संन्याशी. त्याला कस काय? स्वप्नातले होते म्हणून कुठले होते? स्वप्न. तो बी संन्याशीच आहे. हा, तसं मग अजातवाद ज्याच्या ठिकाणी प्रपंच झाला नाही तो मुक्तच. कसा आहे? हा, पण आता ज्याच्या ठिकाणी प्रपंच अनुभवाला यायलाय तो बी मुक्तच. कसा? आता अनुभव यायला पण भासलेला. कसा? आणि भासलेला म्हणजे नसलेला. हा, मग भासलेला बी कळाला तरी मुक्तच. कसा? मग त्याची काही अडचणच नाही. आता परिणामवाद सांगायची गरजच नाही. पण आता भासलेला बी त्यांना ठीक आहे. काय घेणं आता? हा, मग त्याच्याकरता काय सांगावं लागला? परिणामवाद. मग जगत झालेलं आहे, पण आता झालेलं तर आहे पण दुःख रूप आहे बरं का. रमशील नाही त्याच्यात. काय होशील? हा, कारण त्याला दुःख रूप हे कळालेलंच असतं म्हणून शरण आलाय तो आता त्याला. हा, मग परिणामवाद सांगायला लागला की जगत झालंय. पण आता हे जगत झालंय, आता जगत झालंय त्याच्यातून तर पार पडायचे ते तर दुःख रूप आहे. तो तर तिथं रमण्यासारखा नाही, रमत तर नाही. आणि संत सांगायला ते तर ध्यानात घेईन. आता इकडं बी ध्यानात घेईन, संत सांगायला ते बी ध्यानात घेईन. पण संसारात रमण म्हणावं ते दुःख रूप कळालेलं आहे. इकडं बी रमण, मग त्याचं रडणं कायमच राहील का नाही? आता मग त्याचं रडणं तर थांबू नये का ना आता काही नोकरीनं. मग आता परिणामवाद. कोणचा वाद? परिणामवाद. जगत झालेला आहे, पण आता ते कशापासून झालंय, कोण केलंय, कोण झालाय त्याची बी संगती लावा लागती. मग ते कोणापासून झालंय? परमात्म्यापासून झालंय. तो ह्या जगाचा कोण आहे? करता आहे. मग तो करताय ना आता, त्यानं केलंय ना आता, मग आता त्याला शरण जाय बघ. आता तू काय कर आता? तो हा उतरील पार भव नदीचा दुष्कर. आता बरं का? मग आता कोणाला शरण जाय? आता देवाला. आता कोणाकडे जाय? देवाकडे जाय. त्याचं काय कर आता? भजन कर, विनंती कर, आवडीनं नामस्मरण कर आणि त्यालाच मागणे माग. आता तुका आला लोटांकडे मग ठाव द्यावा हीच करीत असे विनवणी भवबंधने सोडवावे. कर आता त्याचं भजन. आता हे भजन करून मग देवाचं भजन केल्यावर मला काय होतं? देवाचं भजन केल्यावर काय होतं? अरे आपण कोणाचं तरी भजन करतोच का नाही? नाही देवाचं केलं तरी कोणाचं तरी करतोच का नाही भजन? मग कोणाचं भजन करतो? जीवाचं जडाचं भजन करतो ना. कोणाचं करतो? हा, मनामध्ये भजन चालूच आहे का नाही? वरून जरी बोलत नसले तर आतून कसं असतं? माणूस वरून कधी कधी बोलतो बर का, पण जेव्हा वरून बोलतो तेव्हा बोलतो, पण जेव्हा वरून बोलत नसतो तेव्हा आतून बोलतच असतो. म्हणजे नित्य संसाराचे भजन, नित्य हरीचे भजन नाही. कशाचे भजन आहे? नित्य कशाचं चालू आहे? फक्त झोपल्यावरच बंद पडतो. कधी? जवरक जागा आहे तवरक कशाचं भजन चालू असतं? संसाराचं भजन. आणि त्याच्यातलं कशाचं? एक तर जडाचं भजन, एक तर मग जीवाचं भजन. आमचं पोरगा असं, आमची बायको तशी, आमचे सोयरे तसे, जीवाचं भजन. आमचा बंगला असा, आमच्या गाड्या अशा, आमचे कपडे असे, हे जडाचं भजन. मग आता जडाचं भजन करू ते मरत आहे, त्याचं भजन करायला आहे म्हणजे अंतकरण अशुद्धच होईल का नाही? आणि जीव मूर्ख येत, त्याच्या अंतकरणात सगळे दोष येत. काय येतो? दोष. आणि त्या जीवाचं जर भजन करू लागला आणि त्याच्या नादी लागला तर दोष अंतकरणात येते का नाही? अंतकरणात येते. आणि ते दोष तर तुला आता हे चिंतन करायला आडवे आले तर हे कळायला, हे संत संगती चिंतन करायला काय आडवे येत? दोष. हे दोष आडवे येत. मग आता तुला हे दोष घालूशिवाय इथं एकाग्रतेनं ऐकायचा
नाही. श्रवण मनन निधी ध्यासन करायचा नाही. मग आता हे दूर जाण्याकरता काय कर, देवाचं भजन कर. यायचं भजन सोडून द्या. हे जडाचं जीवाचं भजन सोडून दे. मग कोणाचं कर, भजन केल्याशिवाय तर राहणार नाही तू. मग कोणाचं कर, देवाचं कर. आणि त्याचं भजन काऊन कर, कारण तो निर्दोष आहे. कसा आहे? शहाणा आहे. मग त्याचं जर भजन केलं तर तुझ्या अंतःकरणातले काय जातील? दोष जातील. आणि दुसरी गोष्ट, तू भजन कशा करता करायला? तुझी इच्छा पूर्ण करण्याकरता. कशा करता? संसार बंधनातून पार पडण्याकरता. मग एक तर तुझ्या अंतःकरणातले दोष बी जातील. काय जातील? आणि दुसरी गोष्ट, तुझी इच्छा पूर्ण करण्यात तो समर्थ बी आहे. काय आहे? आता यायचं भजन करशील, हे पहिले दोषी येत, मूर्ख येत, तो आम्ही मूर्खपणा वाढवित. आणि तुही जी इच्छा पूर्ण करायची त्याच्याकडे डाखाळ्यावानी पाहायला, ते तर ती कशी पूर्ण करते? तेच असमर्थ येतं, तेच भिकार चोट येतं. तुही इच्छा पूर्ण करते, त्याला दुःख आहे, ते सुखासाठी लुसलुस करायले, ते कशी तुझी इच्छा पूर्ण करते? इच्छा पूर्ण करीन तर कोण करील? मागणी मागायची तर कोणाला माग? माग. आणि तू मागणी पूर्ण करायला तो प्रसन्न करून घ्यावं लागेल. त्याच्यासाठी त्याचं काय कर? भजन कर. मग भजन केल्यानंतर शुद्ध होईल, तोही प्रसन्न होईल. आणि तो प्रसन्न होऊन तुला काय देईल? भेट देईल किंवा कृपा करील. आणि मग तुला तो कोणाच्या संगतीत नेऊन घडला तर पुन्हा त्याच्या संगतीत नेऊन घडला. आता जरा शुद्धीवर आला, शहाणा झालाय. आणि मग शहाणा झाल्यावर मग कळन तुला. म्हणून देवाचं भजन. म्हणून हे जी मांडण्या करायला लागतात ना, हे जगत उत्पन्न झालंय, हे भास करणाऱ्याला नाही, ते पटपट सांगून मुक्त करायचे त्याला. पण ही संगती लावायची. आता काय करायची? आता जगत उत्पन्न झाले म्हणायच लागले तुम्ही. आता मग ते कोणापासून झाले बाबा? हे झालंय परमात्म्यापासून झाले, मायेपासून. तो मायेचा परिणाम आहे. कशाचा परिणाम? चैतन्याचा विवर्त. विवर्त आहे. मायेचा परिणाम आहे. परिणाम, आता परिणाम तर मानायच लागले नाही. आणि यायला सांगायचं बरं का परिणाम नाही, पण ऐकणार ना. आता कशाचा परिणाम आहे? तो मायेचा परिणाम आहे. मग आता इथं मायेचा म्हणजे इथं ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं? जगाच्या उत्पत्तीची संगती बी लावली. काय केली? ईश्वर मानून जगाच्या उत्पत्तीची संगती लावली. तो ईश्वर मानून देवावर भाव ठेवायचा, भजन करायचं, हे जे सांगितलं त्याच्या जीवाचं कल्याण बी केलं. काय आहे जीवाचं कल्याण? आणि पुन्हा इथं अशी मान्य केली की तिकडं त्याच्या मोक्ष स्वरूपाला, ब्रह्मस्वरूपाला बी बट्टा लागू द्याला नाही. काय केला नाही? तिकडं मोक्ष स्वरूपाला बट्टा लागा, तिकडं देवाला बट्टा लागन, अद्वैताला बट्टा लागन, ते सांभाळावं लागलं. जीवाचं बी कल्याण करायचंय. आणि यायचं जगत उत्पन्न झालंय हे समाधान करून देवाची बी भक्ती करायला लावायची. म्हणजे इतकं सगळं विचारात घेऊन काय केली त्याने? ही मांडणी केली. मग ज्याला उपासना करायची असेल त्याला बी ही शिवशक्तीला वंदन. चला जगत खरं. पण आता जर ऐकणारानं विचार करून ऐकलं ना, तर त्याच्या वंदन करण्यातच जीवाला मोक्ष. काय? जर विचारसागर पहिलं प्रकरण जर ऐकणारानं लक्षपूर्वक ऐकलं तर जगत उत्पन्न झालेलं म्हणायले, पण तो कशाचा परिणाम? मायेचा परिणाम. आणि ती माया कशी मानली? कल्पित. कशी आहे ती? कल्पित. आणि ती कल्पित माया ज्या ब्रह्मस्वरूपाच्या आश्रित आहे ते ब्रह्म खरं, आणि माया कल्पित, खोटी. मग आता स्वप्नातली बायको आणि जागृतीतला नवरा. कुठला? स्वप्नातली बायको, जागृतीतला नवरा. आणि त्या दोन्ही पासून झालं स्वप्नातलं कुटुंब. कुठलं? स्वप्नातलं. मग आता ते स्वप्नातलं झालेलं कुटुंब परिणामवादच का नाही? परिणामवाद कसा मानता? त्याला सांगायचे. मग स्वप्नात लेकरं बाळ झाले,
किंवा झाले स्वप्नात होते तेव्हा झाले म्हणले ना तुम्ही. मग कोण्या बायकोपासून झाले? स्वप्नातल्या बायकोपासून झाले. मग आता स्वप्नातल्या बायकोपासून झालेली ती लेकर बाळ आणि ती स्वप्नातली बायको, मग आता स्वप्नातले लेकर बाळ खरे का नाही? काहून? स्वप्नातली बायको खोटी म्हणून. काय खोटी म्हणून? स्वप्नातली बायको खोटी म्हणून स्वप्नातले लेकर बाळ बी खोटे. स्वप्नातले लेकर बाळ बी खोटे, बायको बी खोटी. पण ज्याला झाले तो खोटा का? नाही, तो जागृतीचा नवरा आहे ना. कोणचा नवरा तो? मग तो आता ब्रह्मचारीच का नाही? मग त्याला त्या बायकोला साडी आणून लागेल का नाही? लेकरा बाळाचं संगोपन करणं लागेल का नाही? मग मुक्तच का नाही त्याच्यातून? तसं बाबा हे जगत लेकर बाळ नाही काय, हे जगत झालं नाही झालं म्हणतात ना तुम्ही, झालं कोणापासून झालं? ते माया आणि ईश्वर दोन्ही पासून. मग कसं झालं? मग आता मायेपासून म्हणजे मायेचा काय येतो? परिणाम. मग आता हे मायेपासून झालं, पण ती माया कशी आहे? मग आता कल्पित मायेपासून झालेलं जग बी कसं आहे? त्याचा अर्थ त्याला झालंच नाही असं सांगायचंय बरं का. काय सांगायचंय? आता झालंच नाही म्हणून ऐकणं, म्हणून मग अशी संगती लावून सांगणं. आता झालंच नाही असं जे चिंतन करून ऐकणं ते तेव्हा मुक्त होईल. आणि त्याला नाहीच कळालं समजा एखाद्या वेळेस ही माया काय कल्पित काय, पण किमान ईश्वरापासून झालं तर म्हणेल ना आता, मग ईश्वराचं भजन तरी करील, मग किमान भक्ती तरी करेल. काय करील किंवा आता मग नाही कळालं तर भक्त नमन करण्यात काय झाली? भक्ती झाली ना ती. आणि कळालं तर मोक्ष. म्हणून अमृत अनुभवाचं पहिलं प्रकरण कळालं तर मोक्ष. आणि नाही नीट कळालं एखाद्या वेळेस भक्ती तर किमान म्हणून काय अडचण नाही. म्हणून बाबा हो, म्हणून ईश्वराला वंदन केलं न दे ना. आता वंदन केलं म्हणजे भक्तीच का नाही? म्हणून वंदन करण्यात भक्ती होती बाबा हो. म्हणून आपल्याला असं काय करायचंय? चिंतन करायचंय. आता ते ब्रह्मस्वरूप काय आहे? ज्याचा बाध होतो ती माया, जिचा बाध होत नाही ते ब्रह्म. मग आता हे आता ब्रह्म आणि माया हे दोन्ही अव्यक्त आहेत. कसे येतं? अव्यक्त. ब्रह्म बी अव्यक्त आहे, माया बी अव्यक्त आहे बरं का. आता इथं व्यक्त काय आहे ते पाहू आपण, कारण अव्यक्ताचा विचार करता येत नसतो. ध्यानात असू द्या. आता अव्यक्त अनुभवाला येत नाही, अनुभवालाच येत नाही तर त्याचा विचार बी करता येणार नाही. मग आता अनुभवाला काय येतं? जे व्यक्त असतंय ते अनुभवाला येते. मग आता इथं माया आणि ब्रह्म हे जगत रूपानं व्यक्त झाले. पण या रूपानं जगत रूपानं व्यक्त झाले बरं का. आता जगामध्ये जे अस्तित्व आहे ते ब्रह्माचं आहे. ज्याचा बाध होत नाही ते ब्रह्म. जग माया आणि ब्रह्म दोन्ही पासून झालंय. ध्यानात असू द्या. आता आपल्याला विचारायला लागायचंय बरं का. कशाला लागायचंय? मग या जगामध्ये माया बी आहे आणि जसं लेकरू माय बापापासून झालं म्हणल्यावर त्याच्यात माईचा बी अंश असतो, बापाचा बी अंश असतो, दोन्हीचा बी अंश असतो. कारण वैज्ञानवादी सांगतात ना आता की या शरीरातला जो मऊ भाग आहे तो आईचा आहे. कोणाचा आहे तो? आईचा. आणि याच्यातला जो कठीण भाग आहे तो कोणाचा आहे? पुरुषाचा, बापाचा आहे. म्हणजे दोन्ही भाग आले की नाही. तसं हे जगत माया आणि ब्रह्म दोघांपासून झालं, म्हणजे दोन्हीचे बी अंश यायलाच पाहिजे की नाही. याच्यात मायाचा बी अंश आहे आणि ब्रह्माचा बी अंश आहे. मग आता याच्यात मायेचा अंश कोणचा आणि ब्रह्माचा अंश कोणचा या जगामध्ये? तर मायेचा अंश नामरूप. काय? मायेचा अंश काय? नामरूप. आणि ब्रह्माचा अंश काय? अस्तित्व. त्या नामरूपाला जे अस्तित्व आहेपणा म्हणजे अस्तित्व हे कोणाचं आहे? ब्रह्माचं आहे. आता ते अस्तित्व ब्रह्माचंच काहून? तर त्या अस्तित्वाचा बाध होत नाही. काय होत नाही? आणि नामरूपाचा काय होतो? नामरूपाचा बाध होतो, म्हणून ती मायेचा परिणाम. काय आहे ते? ती माया आहे. नामरूपानं कोण आहे जगामध्ये?
माया आहे. आणि अस्तित्वानं कोण आहे? ब्रह्म आहे. कारण अस्तित्वानं ब्रह्म कोण? कारण अस्तित्वाचा बाध होत नाही. कशाचा? म्हणून प्रत्येक पदार्थातल्या अस्तित्वाचा बाध होत नाही, ध्यानात असू द्या. आणि प्रत्येक पदार्थाला जे नामरूप आहे त्याचा काय होतो? बाध होतो. त्याचा आपण चिंतन करू. ज्याचा अंतःकरणाची लेवल आटपली असेल त्याची आटपू द्या. पण ज्याची लेवल शिल्लक आहे त्याला आपण चिंतन करू. किंवा प्रत्येक पदार्थात नामरूप असतं आणि अस्तित्व असतं. आता एक उदाहरण घेऊ. किंवा मातीचा घट केला. घट म्हणजे गाडगं तयार केलं. आता त्या गाडग्यामध्ये गाडगं हे नाव आहे. काय दिलं आपण? हे गाडगं आहे. हे काय दिलं त्याला? नाव. आणि ते मोठ्या पोटाचा असा आकार आहे त्याच आहे का? म्हणजे ते त्याचं रूप. काय त्याचं रूप. आणि घट आहे, हा आहे पण जे अस्तित्व आहेपणा आहेच का नाही तिथे? घट आहे का नाही? आहे. म्हणजे आहेपणा बी आहे. त्याचं पोट म्हणजे त्याचं रूप बी आहे. आणि घट हे त्याला नाव बी आहे. 3 वस्तू झाल्या तिथे. त्यांना असू द्या. नाम, रूप आणि आहेपणा. अस्तित्व झालं का नाही? 3 झाला. आता घट फुटला. काय झालं? आता घट फुटला. आता घट फुटल्यावर घट नाव राहिलं का तिथं? नाही. आता हे घट आहे म्हणून नाव बी नाही राहिलं. घटाचा आकार राहिला का? तो म्हणजे रूप बी नाही राहिलं. पण आहेपणा, खापर आहे. आहेपणा आहेच का नाही तिथून? म्हणजे घटातलं नामरूप नाही राहिलं. खापर झाले ना ते. आता जेव्हा खापर पडले ना खाली तेव्हा घटाचं काय नाही राहिलं? नामरूप नाही राहिलं. पण घटाच्या ठिकाणी जो आहेपणा होता, आहेपणा तो राहिलाच का नाही? आता इथं घटाचं नामरूप नाही पण आहेपणा. खापर आहे. हे आहेच का नाही? आहे तिथं बी होत आणि आहे इथं बी आहे. नामरूप ते राहिलं का घटाचं? नाही. आहेपणा आहे झालं. आता एक खापर आहे. आता खापर नामरूप. त्याला काय नाव दिलं? आता खापरे नाव दिलं. आणि खापराचं काहीतरी रूप आहे ना, चपट फक्त पडलेले. आणि आहेपणा आहे. मला खापर बी फोडले. काय केले? ते फुगा केले. आता राहिलं त्याचं रूप खापराचं. आता नाव देता येतं का खापरे म्हणून? नाही. आता खापराचं नाम रूप राहिलं नाही. खाली राहिली माती. काय राहिली आता? माती. पण आहेपणा राहिला का नाही? की माती म्हणजे आहेपणा. म्हणजे घटाचं नामरूप होतं तेव्हा बी आहेपणा होता. घटाचा नामरूपाचा नाश झाला तेव्हा बी आहेपणा आहे. खापराचं नामरूप आहे तेव्हा बी आहेपणा आहे. खापराच्या नामरूपाचा नाश झाला तेव्हा बी आहेपणा आहे. म्हणजे आहेपणा नित्य. कसा आहे? नित्य आहे. आता तो आहेपणा ज्याचा आहे ते ब्रह्म. काय? आता तो कोणाचा आहे ते पण पाहू आपण. आता चालता काय तो आहे कोणाचा त्याचं आपण थोडं चिंतन करू. जरा एकाग्रतेनं ऐका बाबा. हो ते कळ. समजा घट आहे तेव्हा घटाचं नाम आहे, घटाचं रूप आहे आणि घटाचा आहेपणा आहे. आता घटाचं नाम रूप, घटाचा आहेपणा कळाला कोणाला? तुम्हालाच कळाला ना बाबा. हो कळाला कोणाला? तुम्हालाच कळाला ना. ज्ञानालाच कळाला ना. ज्ञानालाच कळाला ना. चला मग आता 4 झाली तिथं. लक्षात असू द्या. आता किती झाले? 4. घटाचं नाम, घटाचं रूप, घटाचा आहेपणा, घटाचं ज्ञान. आलं? आता घट फुटला बर का? तेव्हा घटाचं नाम रूप नाही राहिलं. पण आहेपणा खापरात आहे. आणि ज्ञान खापराचं का होईल? ज्ञान आहेच का नाही? म्हणजे ज्ञान घट होता तेव्हा बी ज्ञान नाश नाही.
घटाचं नामरूप गेलं तेव्हा मी खापर जाणत असताना आसना आणि ज्ञान आहेच. खापराचा भुगा केला तेव्हा खापराचं नामरूप नाही राहिलं, पण खापराला ज्या ज्ञानानं जाणलं होतं ते ज्ञान, जो आहेपणा होता तो मातीत बी आहे. म्हणजे आहेपणा आणि ज्ञान याचा बाध होत नाही. हा मग आता आणि ते ज्ञान ज्ञान कोणाचं? तुमचंच का नाही? तुम्हालाच कळालं का नाही? म्हणजे ज्ञान कोणाचं? तुमचं. तुम्ही ज्ञान आहेत का नाही? म्हणजे मग आता म्हणून ज्ञान आणि असणं दोन नाही. काय नाही? ज्ञान आणि असणं दोन नाही. म्हणून ज्ञानच असणं रूप आहे आणि असणं ज्ञान रूप. तुम्ही ज्ञान रूप आहात ना, म्हणजे असणं कोणाचं आहे? तुमचंच आहे. म्हणजे तुमच्या ज्ञानाच्या असण्याचा काय होत नाही? वाद होत नाही. म्हणजे तुमचा काय होत नाही? वाद होत नाही. नामरूपाचा काय होतो? वाद होतो. कारण ते म्हणजे घट निर्माण होण्याच्या अगोदर बी नव्हतं, घट सुटल्यावर बी राहिलं नाही. म्हणजे आधी बी अभाव, नंतर बी अभाव, मग आता अनुभव आले तर भास. त्याचा काय झाला? वाद झाला. आणि तुमचा त्याला जाणणाराचा काय होत नाही? वाद होत नाही. ज्ञानाचा काय होत नाही? वाद होत नाही. तुमचा काय होत नाही? वाद होत नाही. म्हणून तुम्ही ब्रह्म. कोण ब्रह्म? अरे तुम्ही जाणणारे ब्रह्म. कशामुळं? वाद होत नाही म्हणून. आणि तुम्हाला जे जाणण्यात येईल नामरूप, त्याचा काय होतो? वाद होतो. म्हणून ती काय आहे? माया. म्हणजे ते नाही, म्हणजे प्रपंच नाही. आणि प्रपंच नाही आणि तुम्ही उरला तो अवघा. आणि प्रपंच नाही म्हणजे दुःख नाही. तेच नको होतं तुला, दुःखच नको होतं. ते तर काय ठरलं? नाही ठरलं. आणि दुःख नाही ठरून जे शिल्लक राहिलं ते आनंद रूप. आनंद. दुःख नाही ठरून तुम्ही शिल्लक राहिले का नाही? तोच आनंद आहे. ते म्हणाले आम्ही कसे आनंद. आता तुम्ही कसे आनंद? तुमच्या बाजूने दुःख असा आणि आम्हाला सांगावं लागलं हे असं दुःख, तुम्ही असे आनंद. पण आता दुःख नाही ठरलं, मग शिल्लक राहिलं ते काय? आता आनंदच आहे. म्हणून उरला तो हरी. आता खाली राहिले जर तुम्ही आहे तेच परमात्मा आहे. तुमच्या ठिकाणी प्रपंच आहे. सिद्ध झालं म्हणजे मोक्ष सिद्ध. रडणं थांबलं. रडणं थांबलं म्हणून आपलं सांगणं बी थांबलं. आता श्री